मित्रांनो, तुलसीच्या रोपट्यात शालिग्राम ठेवणे का आवश्यक आहे आणि तुलसी पासी शालिग्राम ठेवल्याने कोणते पुण्य मनुष्याला लागते, चला ते मग आजच्या कथेतून आपण जाणून घेऊयात। प्रिय दर्शकांनो, आपल्या धर्मग्रंथानुसार शालिग्राम हे स्वयं भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि याच्या प्रभावामुळे सर्व दुःख आणि दरिद्रतेची नाश होते। तसेच शालिग्राम शिवाय तुलसीचे रोप अपूर्ण मानले जाते। चला तर या प्राचीन कथेद्वारे जाणून घेऊ की तुलसीच्या रोपट्यात शालिग्राम का ठेवले पाहिजे। मित्रांनो, एकेकाळी देवर्षी नारद भगवान विष्णूला भेटण्यासाठी वैकुंठ लोकात गेले। देवर्षींना पाहून भगवान श्री विष्णू म्हणाले, या देवर्षी नारद, वैकुंठात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही आज अचानक इकडे कसे येणे केले? सांगा, कोणत्या कारणासाठी तुम्ही आला आहेत? मग देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, आपल्या दर्शनाची मला इच्छा झाली म्हणून आलो। तेव्हा भगवान विष्णू मंदपणे हसत म्हणाले, हे नारद, तू माझा परम भक्त आहेस, म्हणून वैकुंठात तुझं सदैव स्वागतच आहे। तुझी भक्ती आणि निष्ठा नेहमी माझ्यासाठी प्रिय राहिली आहे। पण सध्या तुला कसली तरी चिंता लागलेली दिसत आहे आणि ही चिंता स्पष्टपणे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत आहे। निस्संदेह तुझ्या मनात काही गंभीर शंका आहे। आता जी काही शंका आहे तिला व्यक्त कर। तुझ्या प्रत्येक जिज्ञासेचा समाधान करणे हे केवळ माझं कर्तव्य नाही, तर माझी इच्छा सुद्धा आहे, कारण तुझ्या शंकांचे समाधान करण्याने इतर भक्तांनाही दिशा मिळेल आणि समस्त मानवजातीचे कल्याण होईल। त्यानंतर नारदजीने निवेदन केले, हे प्रभू, तुम्ही भक्तवत्सल आहात आणि सर्वज्ञ आहेत। तुमच्याकडून कोणतीही गोष्ट लपलेली नाही, कारण तुमच्या लीलेमुळेच माझ्या मनात शंका निर्माण होतात। मी केवळ तुमच्या कृपेने माझ्या मनातील शंकांचे समाधान होईल अशी इच्छा करतो। तुमची आज्ञा असेल तर मी माझी शंका विचारायचे धाडस करतो। तेव्हा भगवान विष्णू स्नेहपूर्वक उत्तरले, हे नारद, तुझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्याकडे आधीच पोहोचल्या आहेत। तुझी ही शंका फक्त तुझ्यासाठीच नाही, तर सर्व मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करेल। त्यामुळे संकोच करू नकोस आणि जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांग। मग देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, आज मी नीलगिरी पर्वतावर एक विचित्र घटना पाहिली, जी की मला तुम्हाला सांगायचे आहे। जेव्हा आज मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो, त्यावेळी नीलगिरी पर्वताच्या जंगलात एक विचित्र नगर पाहिले। त्या नगरात जे भील आदिवासी राहत होते, त्यांची 4 भुजाई होती आणि त्यांच्या हातात धनुष होते। ते सर्व तुमच्या पार्षदांसारखे दिसत होते। शिकारी जातीचे असून सुद्धा ते फळ फुलांचा आहार करीत होते। कुठल्याही मनुष्याला 4 हात कसे निर्माण झाले हे मला समजलेच नाही आणि त्यांना पाहून माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की धनुष धारण करणारे हे जंगली लोक चतुर्भुज कसे झाले? तसेच वैकुंठात राहणाऱ्या पुण्यात्मांसारखे स्वरूप या वनवास्यांना कसे साधले? हे प्रभू, हे सर्व काही तुमच्या मायेतून तर सध्या तर झालं नाही ना? कृपया मला याचे रहस्य सांगा व माझ्या शंका दूर करा। मग भगवान विष्णू हसत म्हणाले, हे नारद, तू ज्या गोष्टी पाहिल्यात त्या पूर्णपणे सत्यच आहेत आणि ही काही माझी माया किंवा लीला तर मुळीच नाही, पण त्या भील लोकांना चतुर्भुज रूप माझ्या कृपेने प्राप्त झाले आहे हे सुद्धा खरंच आहे, ज्याचे कारण म्हणजे त्यांनी अत्यंत दुर्लभ पुण्य कार्य केले आहे। त्याच कार्यांच्या फलस्वरूप त्यांना हे चतुर्भुज देवासारखे स्वरूप प्राप्त झाले। हे नारद, आता मी तुला एक प्राचीन कथा सांगतो। या कथेद्वारे तुझ्या सर्व शंकांचे समाधान होईल। जो ही मनुष्य या कथेला ध्यानपूर्वक ऐकतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि तो सुद्धा चतुर्भुज रूप धारण करून माझ्यासोबत वैकुंठात राहतो। ही कथा फक्त एक मनोरंजक प्रसंग नाही, तर आत्म्याच्या शुद्धीकरणाची आणि परमपदाच्या प्राप्तीचा मार्ग आहे। जेव्हा कोणी या कथेला श्रद्धेने ऐकतो, तेव्हा त्यांच्या मनात भक्ती आणि सदाचाराची भावना जागृत होते। ही कथा व्यक्तीच्या हृदयाला निर्मल करते, त्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढते आणि जीवनाच्या परम सत्याचे दर्शन करते। त्यामुळे या कथेला मनपूर्वक पूर्ण ऐकलेच पाहिजे। मग देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, तुमच्याकडून या कथेला ऐकणे माझे सौभाग्य आहे। कृपया मला ती कथा सांगा। भगवान विष्णू कथा सुरू करताना म्हणाले, हे नारद, फार पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे। नीलगिरी पर्वताच्या वनात शाबर नावाचा एक शिकारी राहत होता। तो अत्यंत दुष्ट आणि हिंसक स्वभावाचा होता। दररोज वन्यजीवांना मारणे आणि इतरांचे धन लुटणे हेच त्याचे नित्य काम होते। क्रोध, द्वेष आणि हिंसा त्याच्या स्वभावातच भरलेले होते आणि तो अकारण निष्पाप पशूंचा वध करीत असे। त्यांना मारून तो खात असे, तसेच तो इतरांना सुद्धा त्रास देत असे। मग एके दिवशी शाबर शिकारी शिकाराच्या शोधात जंगलात भटकत होता। त्याला या गोष्टीचा भास देखील नव्हता की त्याच्या या मनुष्यरूपी जीवनातील त्याच्या आयुष्यातली यात्रा आता समाप्तीच्या जवळ आहे। मग शिकाऱ्याने त्या मार्गावर येणाऱ्या अनेक लहान जीवांना मारले आणि आपल्या यशावर हसत हसत पुढे जात राहिला। मग थोड्याच वेळाने अचानक त्याच्या समोर एक अद्भुत आणि खूप क्रूर सिंह अचानक प्रकट झाला, जणू तो स्वयं कालस्वरूपच दिसत होता।
मग त्या भल्या मोठ्या सिंहाला पाहून तो शिकारी भयभीत झाला आणि त्याने तात्काळ आपल्या बाणांनी त्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. पण सिंह अतिशय धाडसी व खूप शक्तिवान होता. शिकाऱ्याचे सर्व बाण त्याच्या शरीरावर टकरावून निष्प्रभावी झाले व खाली पडले आणि त्या सिंहाला काहीच इजा पोहोचली नाही. मग शेवटी सिंहाने एक जोरदार आपल्या पंजाने हल्ला केला आणि झुंजार घातला आणि त्या शिकाऱ्याला जमिनीवर फेकून दिले. मग तो शिकारी सिंहाच्या घाताने दूर जाऊन पडला आणि ज्यामुळे तात्काळ मृत्यू झाला. मित्रांनो, शिकाऱ्याच्या मृत्यूनंतर यमराजचे 2 भयंकर दूत त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांचे लांब बोटे, घुंगराळे केश आणि लोहेच्या भयंकर दंड अशा त्यांचा भयानक स्वरूप आणखी भयानक बनवत होते. त्यांनी त्या शिकाऱ्याच्या आत्म्याला लोखंडाच्या जंजिरांनी पकडले आणि कठोर स्वरात म्हणाले, अरे अधर्मी, पापी माणसा, तू आपल्या जीवनात अनगिनत निर्दोष प्राण्यांचा वध केला आहेस. चल आता धर्मराजाच्या आज्ञेनुसार आम्ही तुझा पाताल लोकात घेऊन जाण्यासाठी आलो आहोत, जिथे तुला तुझ्या पापांचा दंड भोगावा लागेल. यमदूतांच्या कठोर आणि भयभीत करणाऱ्या शब्दांनी शिकाऱ्याचे हृदय भयाने कांपले आणि तो दयेसाठी याचनेची भीक मागू लागला. मित्रांनो, त्याच वेळी तिथे एक अत्यंत तेजस्वी आणि दयाळू वैष्णव ब्राह्मण आले. त्यांचे तेज असं होतं की जणू सूर्याच्या प्रकाशाने कोणी देवच पृथ्वीवर उतरलाय असं वाटत होतं. ते ब्राह्मण भगवान श्री विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांचे जीवन पूर्णपणे भक्ती आणि परोपकारास समर्पित होते. त्यांनी शिकाऱ्याला पाहताच त्याच्या दयनीय अवस्थेची कल्पना केली आणि मग स्वतःहून त्याला पवित्र करण्याचे ठरवले. त्यांनी तात्काळ शालिग्रामाचे कंकड हातात घेऊन त्याचे पवित्र चरणामृत, ज्यात तुलसीचे पान समाविष्ट होते, अत्यंत श्रद्धाने आणि करुणेसह त्या शिकाऱ्याच्या तोंडात प्रविष्ट केले आणि भगवान श्रीरामांचे नामस्मरण करत त्या ब्राह्मण व्यक्तीने शिकाऱ्याच्या कानात अत्यंत मधुर स्वरात राम नाम उच्चारले, जणू त्यांना दिव्य संगीत ऐकवत आहेत असे भासवले. मग त्यांनी त्याच्या मस्तकावर श्रद्धापूर्वक तुलसीचे पान ठेवले, जे स्वयं भगवान विष्णूच्या आशीर्वादासारखे वाटत होते. हे सर्व करताना त्यांच्या डोळ्यात गहरी करुणा आणि विश्वासाची एक अनोखी झलक होती, जणू त्यांनी या अधर्मी आत्माला उद्धार करण्याची शपथ घेतली होती. जेव्हा शालिग्रामाचे चरणामृत शिकाऱ्याच्या तोंडात गेले आणि तुलसीचा स्पर्श झाला, तेव्हा त्याच्या शरीरातून येणाऱ्या एक अद्भुत प्रकाशमयी किरणाने त्याचे सर्व पाप भस्म केले. शिकाऱ्याचे हृदय पवित्रतेने भरले गेले. याच क्षणी भगवान विष्णूचे 2 दिव्य पार्षद प्रकट झाले, ज्यांचा स्वरूप अत्यंत सौम्य आणि तेजोमय होता. त्यांनी यमदूतांना थांबवत सांगितले, हे यमदूतांनो, थांबा. तुम्ही आता मनुष्याचा आत्मा येथेच सोडून द्या. हा मनुष्य आता परम पवित्रतेच्या मार्गावर अग्रसर झाला आहे. तुमच्याकडे याला नरकात घेऊन जाण्याचा आता कोणताही अधिकार राहिलेला नाही. याचे अंतर्मन शुद्ध झाले आहे आणि हे विष्णुलोकाचे अधिकारी बनले आहेत. यांचे हृदय शुद्ध झाले आहे आणि हे विष्णू धामाचे अधिकारी बनले आहे. तेव्हा यमदूतांनी असमंजसपणाने म्हटले, हा व्यक्ती आपल्या संपूर्ण जीवनात पाप कर्मच करत राहिला आहे. आम्ही धर्मराजाच्या आज्ञेनुसार याला पकडले होते. यावर विष्णू पार्षद म्हणाले, शालिग्रामाचा स्पर्श आणि तुलसी पानाच्या प्रभावाची महानता तुम्ही समजू शकत नाही. या संयोगामुळे याच्या जीवनाला संपूर्ण अंधकार मिटला आहे आणि आता हे पापमुक्त झाले आहे. मग ते यमदूत तेथून त्या शिकाऱ्याच्या आत्म्याला सोडून देतात आणि आपल्या यमलोकी परत जातात आणि त्या ठिकाणी घडलेला सर्व प्रकार यमराजांना सांगतात. त्यानंतर यमराज सुद्धा भगवान श्री विष्णूंना नमस्कार करून आपल्या दूतांना क्षमा करावे अशी याचना करतात. मग त्याच वेळी ते सुद्धा तुळसीचे महात्मा आपल्या दूतांना सांगतात. तसेच दुसरीकडे भगवान श्री विष्णूचे 2 पार्षद त्या शिकाऱ्याच्या आत्म्याला आपल्या दिव्य विमानात बसवून वैकुंठ लोकात घेऊन आले. हे सर्व काही घडत असताना त्याच ठिकाणी एका झाडाच्या मागे एक लहान बालक ही घटना सविस्तर शांतपणे उभा राहून पाहत होता. त्याने ती दिव्य आणि महान शालिग्रामची शिला पाहिली आणि मनात तिला मिळवण्यासाठी इच्छा जागृत झाली. मग तो त्याच ब्राह्मणाचा गुपचूप पाठलाग करत करत त्यांच्या आश्रमात गेला, जिथे ब्राह्मणाने शालिग्रामला तुलसीच्या कुंडीत अर्थात तुलसी वृंदावनात ठेवले होते. त्या बालकाने खेळत असतानाच शालिग्राम घेतला आणि तुलसीच्या वृंदावनात त्याची पूजा केली आणि आपल्या जवळच्या खाईच्या पोळीला प्रसाद ग्रहण केला. मग तो प्रसाद ग्रहण करताच त्याला 4 भुजाई मिळाल्या. हे आश्चर्यजनक बाब पाहून तो बालक खूप भयभीत झाला आणि शालिग्रामला तिथेच सोडून आपल्या धावत धावत गावाकडे गेला. मित्रांनो, मग गावकऱ्यांनी जेव्हा त्याच्या 4 भुजाई पाहिल्या, तेव्हा सर्व जण खूपच आश्चर्यचकित झाले. आपल्या सोबत घडलेली बालकाने जेव्हा सारी घटना गावकऱ्यांना सांगितली, तेव्हा सर्व गावकरी अत्यंत आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी ताबडतोब त्या ब्राह्मणाच्या आश्रमाकडे धाव घेतली आणि तिथे जाऊन विधीपूर्वक शालिग्रामाची पूजा सुरू केली. मित्रांनो, या पूजेचा प्रभाव इतका अद्भुत आणि आध्यात्मिक होता की ज्या वनवासी भिलांनी तुलसी आणि शालिग्रामाकडे आपली श्रद्धा आणि विधीपूर्वक भक्ती प्रदर्शित केली,
त्यांच्या हृदयांमध्ये आणि आत्म्यात दिव्यता असे प्रवाह झाला जो अद्वितीय होता. जणू कोणत्या तरी दिव्य शक्तीने त्यांचे सर्व पाप पूर्णपणे धुतले. त्यांचे स्वरूप इतके आश्चर्यकारकपणे बदलले की ते सर्वजण चतुर्भुज रूपात परिवर्तित झाले, जे की साक्षात भगवान श्री हरींच्या वैकुंठाच्या पार्षदांप्रमाणे होते. हा परिवर्तन फक्त त्यांच्या बाह्य स्वरूपातच मर्यादित नव्हता, तर त्यांच्या अंतर्मनातही प्रभू भक्ती आणि शुद्धतेने भरले होते. त्यांच्या निष्ठा आणि श्रद्धेने भगवान विष्णूला इतके प्रसन्न केले की असे वाटले की भगवान विष्णू स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. या चमत्काराने प्रेरित होऊन भिलांनी हे दिव्य शालिग्राम आपल्या गावात नेऊन नित्य श्रद्धेने आणि नियमाने त्याची पूजा सुरू केली. यामुळे त्यांच्या जीवनात भक्ती, सुख आणि दिव्यता असा प्रवाह उत्पन्न झाला, ज्याने त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला बदलून टाकले. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, जो मनुष्य प्रतिदिन शालिग्रामाची पूजा करतो तो नक्कीच मोक्ष प्राप्त करतो. शालिग्राम भगवानचा निराकार रूप आहे, जो संपूर्ण सृष्टीचा आधार मानला जातो. जेव्हा हा तुलसीच्या जवळ ठेवला जातो तेव्हा हे फक्त घरात लक्ष्मीची कृपा आणत नाही, तर वातावरणाला देखील दिव्य ऊर्जा देतो. शालिग्रामचा संबंध भगवान विष्णूशी अर्थात माझ्याशीच आहे, जे संपूर्ण सृष्टीचे संचालन करतात. तुलसी आणि शालिग्रामचा हा अद्वितीय संगम घरातील सर्व नकारात्मक शक्त्या नष्ट करतो आणि याला आध्यात्मिकदृष्ट्या ऊर्जावान बनवतो. जेव्हा तुलसीच्या वृंदावनात शालिग्राम ठेवला जातो तेव्हा हे फक्त भौतिक सुखद संपत्तीच नव्हे, तर आत्मिक शांती आणि आध्यात्मिक जागृतीचा मार्ग तयार करते. शालिग्रामची नियमित पूजा करत असताना तुलसीचे पान अर्पित करण्याने सर्व पाप नष्ट होतात. हे जीवनात शुभ फल, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती आणण्यात सहाय्यक आहे. त्यामुळे हे नारद, प्रत्येक गृहस्थाने आपल्या घरात तुलसीच्या रोपट्यात शालिग्राम ठेवावे आणि याची नित्य विधीपूर्वक पूजा करावी. शालिग्राम भगवान विष्णूचे अर्थात माझे साक्षात प्रतीक आहे आणि याला स्पर्श केले किंवा पूजा केली तर व्यक्तीचे पाप नष्ट होतात. भगवान श्री विष्णू म्हणतात, हे नारद, आता मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे यमदूत आणि विष्णू पार्षदांच्या संवादातून हे स्पष्ट होते की धर्म आणि भक्तीचा प्रभाव इतका महान असू शकतो की हे पापींनाही पवित्र करू शकते. त्यामुळेच तुलसीचे स्थान हे हिंदू धर्मात पवित्रतेचा आणि शुद्धतेचा प्रतीक मानले जाते. याचा उपयोग शालिग्रामच्या पूजेत विशेषतः केला जातो, जो आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवतो. प्रिय दर्शकांनो, आम्हाला आशा आहे की कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण अवश्य लिहा. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. चला तर मग नवीन कथेसोबत पुन्हा एकदा आपण भेटूयात.